नमस्कार. प्रभात न्यूजमध्ये त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, मात्र आज आम्ही पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. कारण गुन्ह्याचं नाही, कारण एका अन्नदानाचं आहे. त्या ठिकाणी दानेश्वर महाराज अन्नक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं जे प्रशासकीय अधिकारी 4 वाऱ्या असतात मोठ्या पंढरपूरला, आषाढी वारी, चैत्र माघ आणि आषाढी वारी, म्हणजे अशा 3-4 वाऱ्या असतात. त्यापैकी आज चैत्र वारीचा मोठा सण त्या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी भरलेला आहे. त्यांना अन्नदान करण्याचं काम त्या ठिकाणी या क्षेत्राच्या माध्यमातून केलं जातं. त्या ठिकाणी याच्या अध्यक्षा सौ प्रतिताई वामन यलमान ह्या आहेत. आणि खरं तर हजारो जे सेवक आहेत प्रशासकीय सेवेत काम करत असतात, त्यांच्यासाठी जेवणाची सोय त्या ठिकाणी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. नेमकं जे या अन्नदानाचा ही घेतात, आस्वाद घेतात, त्या लोकांच्या प्रतिक्रियात काय आहेत नेमक्या आपण त्या जाणून घेऊयात. आणि नंतर शेवटाला आपण ज्या क्षेत्राच्या अध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा मनोगत त्या ठिकाणी घेऊया. चला तर बघूया नेमकं या अन्न क्षेत्राखाली नेमकं काय घडतं येते. नमस्कार. मी अक्कलकोट पथक होमगार्ड 547 गायकवाड. मी जवळजवळ 2012ला भरती झालेला आहे आणि पंढरपूर वारीला वर्षातून 2 वेळा मी पंढरपूर वारीला बंदोबस्ता येतो. मग ज्यावेळेस आम्हाला जेवणाची सोय एकदम अचूक पद्धतीने आम्हाला जेवणाची सोय भेटत होती. मग जसं हे यलमार साहेब म्हणून एक आहेत, आपले कॉन्स्टेबल पोलीस खात्यामध्येच आहेत. मग त्यांनी ही सुरुवात केली 8 वर्षापासून. आणि जेव्हा ह्यांनी सुरुवात केली, एकदम आम्हाला जेवणाचं कोणत्या गोष्टीचा अडचण किंवा एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या लाखोच्या भाविकांमध्ये आम्हाला जेवणाचं खूप काही अडचण येत होती. मग आता 8 वर्ष झाल्याने सुरुवात केल्यापासून आम्ही व्यवस्थित ह्याचा आम्ही लाभ घेतो आणि कोणत्याच गोष्टीचं असं अडचण नाही काय. आणि जेवणाच्या लाभमुळे आम्हाला कधीच असं घरचं जेवण असल्यासारखं आम्हाला लाभ भेटलेला आहे, म्हणून मी त्यात आभार मानतो. आम्ही बंदोबस्तला इथं येतो, परगावावरून आम्ही येतो बंदोबस्तला. तर आम्हाला सगळीकडे म्हणजे पंढरपूरमध्ये वाळवंटात, अजून चौकात किंवा गर्दीच्या ठिकाणी आम्हाला बंदोबस्त लागतो. त्या ठिकाणी आम्हाला जेवणाचं खूप अडचण येतात. आणि हे यळमार साहेब जे आम्हाला जेवणाची टायमिंग, सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण परिपूर्ण एकदम बेस्ट पद्धतीने नियोजन आहे. त्यासाठी आम्हाला त्यांचं धन्यवाद, आभार मानतो. नाव आहे विजय विठ्ठल पाटील, पोलीस हवालदार. माझी नेमणूक आहे कवठेमंकाळ महामार्ग सांगली. सध्या महामार्ग पोलीस मध्ये मी काम करतोय. आम्ही दरवर्षी बंदोबस्तला येतो इथं पंढरपूरला. इथं जेवणाची एकदम उत्तम सोय होते. आम्ही जसं घरचं जेवण मिळते तसं जेवण असतं, त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही. काय नाईट ड्युटी वगैरे असते, ऍसिडिटी वगैरे, बाहेर एकदा जरी जेवलो हॉटेलला त्रास चालू होतं. इथं आम्ही 7 दिवस 9 दिवस काय राहील तेवढे दिवस जेवतोय. एकदम व्यवस्थित पचतं जेवण. ही चांगली सोय केली आहे यांची. आमच्या यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी नाव म्हणा, नाव सांग. जेवण कसं जेवण छान आहे, एकदम 1 नंबर जेवण आहे. काय शुल्क वगैरे काय आकारलं जातं? नाही काय सुद्धा नाही, शुल्क वगैरे नाही काय. एकंदर दृष्टी का तुम्हाला ताण येतो ते जेवण नाही काय नाही. घरी आपण जेवतो त्या पद्धतीत जेवण असतं, 1 नंबर जेवण असतं. जो काय ताण आहे तो जेवणानंतर जातो, 100% जातोय. आणि हे आम्ही पांडुरंगाचा प्रसाद म्हणून खातोय विषय. एवढं आम्हाला हे चांगलं वाटतं. धन्यवाद. माझे नाव सुहास शंकर स्वामी, पोलीस हवालदार 1792 कवठेमंकाळ महामार्ग. आम्ही दरवर्षी आषाढी असू दे, कार्तिक असू दे, आम्ही दरवर्षी बंदोबस्तला येतो. आणि इथं आल्यावर जेवणाची उत्तम सोय करतात. म्हणजे असं वाटतं की घरगुती जेवण आहे, त्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास होत नाही. एकंदरीत म्हणतात ना की बाहेरच्या पेक्षा खूप चांगलं जेवण आहे. तर ह्या जेवणाचं शुल्क किंवा काय असं आकारलं जातो? शुल्क आकारलं नाही, शुल्क कुठलाही आकार येत नाही. अन्नदान म्हणतात ना, एक पुण्यदान खरोखर आहे, खरोखर खूप चांगलं आहे. यलमार म्हणून आहेत, त्यांच्याकडून हे अन्नदान केलं जाते. खूप म्हणजे त्यांचे मनापासून धन्यवाद. एकंदरीत आज तुम्ही वारकऱ्यांची सेवा करत जेवणाचा आस्वाद घेताय. नेमकं तुम्हाला माहिती आहे का की हे जेवण कोण देत आहे, कशा पद्धतीने चालू आहे? तिथं यलमार सर आणि त्यांच्या पत्नी आणि अजून काहीतरी नाव आहेत, पण ते आमच्या म्हणजे आठवत नाही. ते सगळे मिळून काहीतरी करतात तिथं खर्च. आणि सगळ्यांचं होमगार्ड पोलीसच्या सारखी कुणी आलं किंवा बाहेरचा एखादा वारकरी आला तरी त्याला जीव घालतात. मी माझ्या डोळ्यानं बघितलं आतापर्यंत. मी जर चालू तसं मी पाहतोय. जेवणाच्या सोय तुम्हाला वेळेवर मिळते? अगदी वेळेवर व्यवस्थित पोट भरून व्यवस्थित मिळतं. घरसारखं जेवण भेटते आम्हाला. शुल्क वगैरे काय भरतात? काय नाही, 1 रुपया आम्ही कुठे भरत येईना, आम्हाला कोण मागत बी नाही आणि भरती नाही. फ्री सेवा आहे. अन्नदान पूर्ण मोकळ्या मनानं अन्नदान आहे.
मी बरेच दिवस झाले, मी सांगू शकत नाही मी, कारण का माझी 1998 भरती आहे. 2001 साली मी सेवेत सुरू झालो. तेव्हापासून बरेच दिवस झाले बघतो त्यांची सेवा काय ना काय असं चालू आहे. मग होमगार्ड असतील, पोलीस, SRP कुणी असेल किंवा वारकरी बाहेर चालला असेल, त्याला जीव खाऊ घालणे, त्याला पाणी देणे, व्यवस्थित देणे, समजा व्यवस्थित चालू आहे. काय अडचण नाही, अगदी व्यवस्थित जेवण आहे. कुणी नाव ठेव, मी नाही, कुणी नाव ठेवू शकत नाही, असं जेवण दिलं जातं. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात ना सगळ्यात जास्त होमगार्ड संख्या आहे तिकडे पंढरपूर आणि उपक्रम हा पंढरपूर राबतो सगळ्यात पंढरपूर. प्रत्येक होमगार्डला कसं आहे, बाहेरून येणारा होमगार्ड असतो, जवळ पैसा नसतोय, परंतु यालमार सरांच्या माध्यमातून जे अन्नदान चालू आहे त्या अन्नदानातून खरोखर आमच्या होमगार्ड संघटनेला एक देवदूत मानल्यासारखं किंवा प्रत्यक्ष विठ्ठलच लाभल्यासारखं झालं आमच्या होमगार्ड संघटनेला. काय काय दिलं जातं? आम्हाला भात असतो, भाजी असते, 2 टायमाची चपाती असते, परत गोड असलं तर कळी असते, बुंदी असते, प्रत्येक प्रकारचं अन्न असतं, श्रीखंड असतोय, परिपूर्ण अन्न असतं. परिपूर्ण अन्न असतं. आणि त्यातल्या त्यात होमगार्ड संघटना यालमार सराव खूप म्हणजे न सांगण्यासारखं आभार व्यक्त करतो होमगार्ड संघटनेतर्फे. सर, एकंदरीत दानेश्वर महाराज अन्नक्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने आज अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला. होय. 1-2 शब्दामधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? मी विकास खंडागळे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम. आणि आज जे आहे अन्नपूर्ण ब्रह्ममुनी आहेत श्री वामनराव यलमार साहेब, ते गेले अनेक वर्षापासून आषाढी, कार्तिक, चैत्र, माघी ह्या वर्षातल्या 4 मोठ्या वारेना मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात. आणि विशेष बाब म्हणजे ते राहायला सुद्धा माझ्याजवळ आहेत, त्यामुळे त्यांना मी पूर्ण परिचय करतो. आणि त्यांचं जे कार्य आहे, उदात्त कार्य आहे, त्यांचं आरोग्य आणि चांगलं राहावं अशी त्यांना मी सदिच्छा देतो. आणि त्यांचं म्हणजे गुण घेण्यासारखं आहे. बोलणं अगदी स्मितहास्य आहे, कधी बोलणं नाही, पण कामात काम करून दाखवणारा माणूस आहे. त्यांच्या सौभाग्यवती प्रीती मॅडम ह्या सुद्धा त्यांना भरभरून त्यांना पाठिंबा देतात. आणि या दोघांच्या सहकार्यामुळं आज एवढं मोठं काय हजारो लाखो असतील काय भाविक येतात, त्यांना हे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून ते देशाची, महाराष्ट्राची सेवा करतात. आणि आज त्यांना यश हो, त्यांची आयुष्य प्रगती हो अशी मी पांडुरंग चरणी विनंती करतो. तर एकंदरीत 1000-1500 प्रशासकीय सेवक पंढरपुरात दाखल होतात त्या चैत्री वारीला. त्यांना या सगळ्या गोष्टीचा लाभ होत असला असं वाटतंय? हो, 100% होतोय. आता त्या आषाढी वारीमुळे कसं होतं, नियोजन अगोदर 1 महिना 2 महिने चालू असतं. प्रत्यक्ष काळात वारी ज्या टायमाला चालू असते त्यावेळेला माझ्यासारख्या अनेक अधिकारी इथे वर्ग येत असतो, बाहेरून येत असतात. त्यांचं सुद्धा म्हणजे चांगल्या प्रमाणात त्यांना याच्या अन्नदानाची मदत होती. याच्यामध्ये श्री वामन सर म्हणून आहेत यलमार साहेब, त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळं चालू आहे. त्यांच्या प्रयत्नातून पहिलं एक 5-10 वर्षापूर्वी बाहेरचा बंदोबस्त येत होता भरपूर, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री 4 वाऱ्याच बंदोबस्त लोक येतात, परंतु बाहेरचं जेवत होते, आजारी पडत होते बरेचसे कर्मचारी. परंतु आता इथं एक 5 वर्ष झालं जेवण चालू झालेलं आहे. वामन यलमार सर म्हणून आहेत, त्यांच्या प्रयत्नातून हे जेवण चालू झालेलं आहे सगळ्यांना. ते अतिशय उत्कृष्ट आणि छान जेवण आहे, त्याच्यामुळे लोकांना टायमाला जेवण मिळतं, काही अडचण येत नाही. इथं कोणती सेवा करायला म्हणजे तुम्ही कोणत्या आम्ही इथं पंढरपूर होमगार्ड म्हणून कार्य करत आहेत पंढरपूर पथकामधील, परंतु आम्ही भोजन वाढायसाठी इथं बंदोबस्तला आहे. सेवा करताय? हो, सेवा करतो आम्ही. तर या सेवेमुळे तुमच्यासारखे होमगार्ड असतील, पोलीस असतील, एसटी कर्मचारी असतील, त्यांना याचा फायदा होतोय? हो हो, होमगार्ड, पोलीस कर्मचारी, जवान, एसटी महामंडळाचे कर्मचारी, बाहेरचे वारकरी, गोरगरीब वारकरी सगळ्यांना आम्ही इथं जेवण देतो. पोट भरून जेवढं पाहिजे तेवढं पोट भरून जेवण देतो आम्ही सगळ्यांना, जेवढं पाहिजे तेवढं जेवण देतो पोट भरून. हा, आपल्याला उत्कृष्ट असं जेवण. आणि याचं सर्व श्रेय साक्षात आमच्यासाठी वामन यलमार हे पांडुरंग आहेत, पांडुरंगच आहेत आमच्यासाठी. ते आता 25 तारखेपासून जेवण चालू आहे, 25 तारखेपासून जेवण चालू झालं. नाही सर, आज शेवट असतो, 6 दिवस असतो. आषाढी, कार्तिक वारीमध्ये जास्त दिवस जेवण असतं, कारण ते जास्त भाविकांचं ओढ पण असतो आणि बंदोबस्त जास्त असतो. छोटी वारी असल्यामुळे 6 दिवसाचं खरं तर हे अन्नदान होतंय, हे वेळेवर होतं. हो, वेळ आपलं सकाळी 11 वाजता जेवण चालू होतं, दुपारी 3:30 पर्यंत चालतं, संध्याकाळी 7ला जेवण चालू होतं, 9:30 पर्यंत चालतं. कारण याच्यामध्ये बंदोबस्तमध्ये 2 शिफ्ट असतात, अ पाळी, ब पाळी. सकाळची 8 ते 2 वाजता आलेले 2:15 पर्यंत तिथे जेवण करणारे येतात, आणि नंतर 2ला जाणारे ते 1-1.5 वाजता जेवण करून जातात ड्युटीवर. या अन्नदानाचा तुमच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फायदा होतो? हो, अतिशय. होमगार्ड, पोलीस कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी, MSCB चे कर्मचारी, वारकरी, भाविक, इथं कोणालाही सगळ्यांना जेवण दिलं जातं. 2 शब्द काय सांगा? हा, आशीर्वाद म्हणून 2 शब्द काय सांगा?
एकच सांगतो की वामन यलमारांना दीर्घ आयुष्य लाभो फक्त एवढीच अपेक्षा. कारण त्यांच्या आशीर्वादामुळे सर्व जेवण चालू आहे. सगळ्यांना असं सतत सतत काय सेवा घडो. आमच्याकडून सेवा घडो जो होमगार्ड कोण सगळे. खर तर प्रशासन कर्तव्य दक्ष बजावतं, परंतु आज वारकरी असतील, प्रशासनातील एसटी कर्मचारी असतील किंवा अन्य प्रशासक असतील, त्या ठिकाणी जेवायची सोय त्या ठिकाणी एल्मार कुटुंबाकडून केली. काय सांगा? आज माझ्या माहितीप्रमाणे यलमार कुटुंब म्हणजे वामन यलमार आणि प्रीतीवहिनी यांनी साधारण 6 ते 7 वर्षापासून हे अन्नदानाचं काम करतो आहोत. हे अन्नदान म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे, जे लोक समजतात त्या प्रकार नाही. हे मला वाटतं आषाढी वारीमध्ये सगळे जर 4-5 दिवसाचा जर विषय केला तर लाखो पोलीस अधिकारी असतील, एसटी कर्मचारी असतील, मोठ्या प्रमाणावर त्यांचं अन्नदान आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं सातत्याने हे यलमार परिवार काम करत आहे. खरंच त्यांचं खूप मनापासून कौतुक कराल तेवढं कमी आहे. मी बघतोय ना, या जगामध्ये फक्त असे दानशूर लोक खूप कमी आहेत. आणि हे पंढरपुराचा त्यांना मी तर म्हणेल की पांडुरंगाचा त्यांना खूप आशीर्वादच आहे की एवढ्या लोकांना त्यांनी अन्नदान करतात. आणि असंच अन्नदान त्यांच्या माध्यमातून आयुष्यभर होत राहावं ही आमच्या कुटुंबातर्फे त्यांना शुभेच्छा आहेत. आणि काही त्यांच्या मागे त्यांना मदत लागेल त्यामध्ये आम्ही नक्कीच काही आमच्या परीनं नक्कीच मदत करू. नक्कीच. खर तर या उपक्रमाचा अन्नदानाचा इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना फायदा होत असला असं वाटतंय. 100% काय येतं, आपण खूप लांबून महाराष्ट्रातून खूप कानाकोपऱ्यातून लोक येतात. वारीच्या वेळेस तुम्हाला तर माहिती आहे, इथं खायचे किंवा पाणी प्यायचे खूप प्रॉब्लेम होतात. तिथं उभा राहायला सुद्धा जागा नसते. आषाढी वारीत म्हणजे मागच्या आकड्याप्रमाणे 20 ते 25 लाख लोक येतात. त्यामुळे खूप हा लोकांचे खाण्याच्या बद्दल किंवा खूप म्हणजे परिस्थिती त्यावेळेस तशी नसती, पण हे अन्नदान करणं आणि ते 3 ते 4 ठिकाणी करतात, ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे. आणि हा खरंच पांडुरंगाचा त्यांना तो आशीर्वादच आहे, त्यामुळेच हे शक्य आहे. नाहीतर ही कल्पना करवत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि ते पण सगळ्यात महत्वाचं सातत्याने करतात. नाहीतर एखादा वर्ष कोणतरी हाऊस म्हणून करणं गोष्ट वेगळी, आणि या अशा कामात सातत्य ठेवणं खूप अवघड गोष्ट आहे. मी तर म्हणतो अशक्य गोष्ट हे यलमार परिवाराने आणि यलमार कुटुंबाने केलेली आहे. माझं नाव बिरा मधुकर कोळेकर. मी प्रॉपर सांगोलचा आहे, पण गेले अनेक वर्ष झालं मी वामनराव यलमार साहेबांसोबत काम करतोय. आणि कुठलंही 1 रुपया न घेता पूर्णपणे एक सेवाभावी म्हणूनसाठी साहेबांसोबत काम करत असतो. गेल्या अनेक दिवस झालं अनेक वारांसोबत मी साहेबांसोबत आहे. बऱ्यापैकी अन्नक्षेत्राची जिम्मेदारी मी स्वतः पार पाडतो. मी असेल, सचिन असेल, अजून आमची बऱ्यापैकी टीम आहे. आम्ही स्वतः हे करतो. कुठलाही 1 रुपया न घेता सर्वजण एक सेवाभावी म्हणूनसाठी आम्ही काम करतोय. तर ह्याच्यामध्ये साहेबांचं वामनराव पोपटे यलमार हे बंदिशा गावचे प्रॉपर, आणि त्यांच्या पत्नी प्रीतीताई वामन यलमार दानेश्वर महाराज अन्नक्षेत्र पंढरपूर अध्यक्ष आहेत त्या. आणि गेले जिल्हा परिषदला ही काय कारणास्तव ते उभा राहिला होता, पण काय कारणास्तव त्यांनी माघार घेतलं. पण त्यांचं काम एक सेवाभावी काम एकदम म्हणजे असं एखाद्याला माहित नाही, ह्यांनी कधी या गोष्टीची ऍड सुद्धा केली नाहीये, किंवा ह्यांना कधी असं जाणवलं नाही की बाबा आपण सेवा करतोय, कुणाला तरी सांगावं काय करावं. त्यांचं काम असं असतं की आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्र ह्या वारीमध्ये पूर्ण येणारे भाविक भक्त असतील, सरकारी अधिकारी असतील, पोलीस डिपार्टमेंटमधले असतील, होमगार्ड असतील, अनेक वारकऱ्यांना ते जेवणाचा स्वाद इथं देतात. आणि आषाढी एकादशीला 4 ठिकाणी यांचं अन्नक्षेत्र असतं. एक बिर्ला धाम म्हणून बिर्ला भवन आहे, बिर्ला भवनला अन्नक्षेत्र असतं, तिथं लाखो लोक वारकरी जेवतात. त्याच्यानंतर इथं पुलवी स्टेशनला, संकुलला आणि 65 एकरामध्ये यांचं अन्नक्षेत्र असतं. या अन्नक्षेत्रामध्ये कुणाकडूनही 1 रुपया न घेता स्वतःच्या स्वखर्चातून ते पूर्णपणे हे पूर्ण सेवाभावीचं नियोजन लावलेलं असतं. ह्याच्यामध्ये यलमार साहेब म्हणजे ते एक वर्दीतले पांडुरंग म्हणतात, ते वामनराव यलमार वर्दीतले पांडुरंग. आणि ताईंचा तर विषयच नाहीये, ते मासाहेब असल्यावाने. आणि त्यांचं एक काम, मी सुरुवातीला आलो तेव्हा मी एक शुल्क एका कामासाठी साहेबांकडे आलो होतो, त्यावेळेला ह्यांचं मी काम बघितलं आषाढी एकादशीमध्ये. आणि निस्वार्थीपणे कायम साहेबांसोबत राहायचा मी निश्चय घेतला. आणि एकनिष्ठतेने साहेबांसोबत राहून त्यांच्यासोबत समाजसेवा करण्याची मला संधी मिळाली. आणि समाजसेवा करायला मला एक संधी मिळाली, आणि समाजसेवा करायला मला एक वेळ टाइम म्हणतात ना, योग्य वेळी योग्य माणूस भेटतो ना, ते तसे माझे पांडुरंग म्हणूनसाठी यलमार साहेब आहेत. आणि अनेक वारकरी फक्त ह्यांच्या एक सर्वसाधारण कुटुंबामधून येऊन एक माणसानं काय करावं, ह्या पंढरीच्या पांडुरंगाच्या मातीमध्ये जन्माला येऊन आपण या पंढरीच्या मातीमध्ये वारकऱ्यांसाठी किंवा लोकांना काहीतरी देणं तरी लागतो, म्हणून जो ह्यांनी छोटासा प्रवास चालू केलेला आहे ना, तो
म्हणजे सांगता येणार नाहीये एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचं ते काम आहे. हे अन्नक्षेत्राचं काम असेल, प्लस दुसरी गोष्ट त्यांनी इथं पोलीस डिपार्टमेंट मधल्या लोकांसाठी ह्या पंढरपूर सारख्या शहराच्या ठिकाणी त्यांनी पोलिसांची घरं बांधलेली आहेत स्वतःच्या खर्चातून. आणि ती जर तुम्ही देवकते मळ्यामध्ये पोलीस कॉलनी म्हणून जी आहे ती पोलीस कॉलनी अशी की हा भारतातला पहिला प्रोजेक्ट असेल की तो पोलिसांसाठी घरं बांधलेला आहे. त्याच्यामध्ये आता लोक राहायला पण गेले, डबल टिबल मजली बांधकाम आहेत. स्वतःच्या खर्चातून खर्च करून एकही रुपया कोणाकडनं न घेता, कुणाचा नाही करता, कुणाची अपेक्षा न ठेवता ह्यांचं अनेक चांगल्या प्रकारे काम आहे. दुसरी गोष्ट ह्यांचं आता फेज 2चं अजून काम चालू आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अन्नक्षेत्राचं बऱ्यापैकी ह्यांचं काम चालू आहे. साहेबांचं काम असंच पुढं चांगल्या पद्धतीने घडत जाऊ. आम्हाला सर्वांना साहेबांसोबत काम करण्याची, समाजसेवा करण्याची संधी मिळावी एवढीच मी श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. तर साहेब, आषाढी वारी झाली आणि तुमच्या प्रशासनाचं खूप मोठं कौतुक त्या ठिकाणी विधिमंडळात सुद्धा झालं की अतिशय योग्य पद्धतीने वारी केली. आता खारीचा वाटा म्हणून यलमार कुटुंब कुठेतरी अन्नदानाचं काम चैत्रवारी निमित्त करते. एक 2 शब्द म्हणून काय सांगा? बंडी शेगावातले यलमार कुटुंब गेले 6 वर्षापासून पोलीस प्रशासन असेल, होमगार्ड असतील किंवा ST कर्मचारी असतील जे इथे ड्युटीला असतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत. हे एक स्तुत्य उपक्रम आहे. आता अन्नदान म्हणून हजारो सेवकांना जे अन्नदान करतात, काय सांगा? हे एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. शासन तर आपल्यापर्यंत करतच आहे, तरी पण यलमार कुटुंब एक चांगलं आणि पुण्याचं काम करत आहे. इथून पुढे पण यलमार कुटुंबाने अशीच प्रशासनाची आणि भाविकांची सेवा करावी याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. सर, एकंदरीत तुमचं प्रशासन कोणतीही वारी असू द्या, आषाढी असू द्या, चैत्र असू द्या, माघ किंवा कार्तिक असू द्या, या वारीला सतर्क असतं. परंतु कुठेतरी मदतीचा हात म्हणून दानेश्वर अन्नछत्र हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना किंवा होमगार्ड असतील, पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील यांना जेवणाचं त्या ठिकाणी एक पुण्य वाटून घेतात. या गोष्टीकडे कसं बघताय? नक्कीच. आता इथे 4 वाऱ्या आपल्या एका वर्षामध्ये असतात. त्यात सगळ्यात मोठी आषाढीची वारी असते, नंतर कार्तिक वारी, माघ वारी, चैत्रवारी अशी असते. त्यामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो. त्यामध्ये पोलीस कर्मचारी असतात, होमगार्ड्स असतात, इतर स्पेशल फोर्सेस असतात, SRPF असते, QRT असते. सगळ्यांची जी अकोमोडेशनची सोय आहे, बंदोबस्त आहे, तो त्यांना करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याचबरोबर त्यांचं जे जेवणाची जे महत्त्वाची एक बाजू आहे त्याचंही एक महत्त्वाचा एक घटक असतो. आणि त्यामध्ये हे दानेश्वर अन्नछत्रकडून जे काही अन्नदान या ठिकाणी केलं जातं आणि जे काही पोलीस प्रशासनाला जो काही सहकार्याचा जो हात असतो त्याचा नक्कीच महत्त्वाचा वाटा आहे. छान पद्धतीनं ह्या वारीमध्ये सुद्धा नेहमीसारखंच वेगवेगळ्या व्यंजनांचा मेनू ठेवून येथे जेवण देण्यात आलं होतं. आणि जेवणाची क्वालिटी, स्वच्छता या सगळ्यांची जबाबदारी घेऊन आम्ही स्वतः खात्री करतो. आमचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी ड्युटीकरता कार्यरत असतात. त्याच्याच अनुषंगाने छान असं एक मला वाटतं एक इनिशिएटिव्ह ह्यांच्यामार्फत होत आहे. त्यात विशेष करून यलमार मॅडमचं सुद्धा मला अभिनंदन व्यक्त करायचं आहे की छान असं त्यांनी हे अन्नदानाचं जे काही मोहीम राबवलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही पुण्य ते करत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन. श्री पांडुरंगाच्या कृपेने, श्री अन्नदानेश्वर महाराजांच्या कृपेने आम्ही गेले 6 वर्षापासून हे अन्नदानाचे कार्य आम्ही करीत आहोत. जे काय आमच्या हातून जे कार्य घडत आहे खरं तर ते पांडुरंगाची कृपा आहे. एवढं मोठं अन्नदान करणं हे आमच्याच्याने कधी शक्य होणारही नाही. जे काय घडतंय ते पांडुरंगाच्या कृपेनेच घडत आहे. आता ही चैत्रवारी 2026 या वारीमध्ये साधारणपणे अन्नदानाचे कार्य हे गेल्या 6 दिवसापासून चालू आहे. आजचा 6वा दिवस आहे. इथं जे पोलीस अंमलदार, होमगार्ड, ST ड्रायव्हर, कंडक्टर किंवा काही प्रमाणात भाविक येतात. तर वारीमध्ये हॉटेलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. चांगल्या गुणवत्तेचं जेवण वारकऱ्यांना मिळावं हा स्वच्छ हेतू मनामध्ये ठेवून आम्ही गेल्या 6 वर्षापासून जे कार्य करीत आहे त्या कार्याला साक्षात आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही हे कार्य करीत आहोत. साधारण या अन्नक्षेत्रामध्ये किती भाविक आणि वारकरी लाभ घेतात? आता ह्या चालू चैत्रीवारीमध्ये साधारणपणे 6 दिवसामध्ये 20,000 पोलीस अंमलदार, अधिकारी, होमगार्ड आणि भाविकांनी लाभ घेतलेला आहे. आषाढी वारीमध्ये साधारणपणे 7 ते 7.5 लाख भाविक याचा लाभ घेतात.
तसेच कार्तिक वारीमध्ये 3 ते 4 लाख भाविक लाभ घेतात व माघी वारीमध्ये साधारणपणे 20-30 हजार भाविक लाभ घेत असतात. स्वरूप कसं असतं, सकाळी किती वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी किती वाजता? ह्या जेवणाचं स्वरूप आपण सकाळी 7 वाजल्यापासून चालू होतंय. 7 ते 9 वाजेपर्यंत आपण नाश्ता देतो. 9 आणि 11 ते 4 वाजेपर्यंत सकाळचं जेवण असते आणि संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत संध्याकाळचं जेवण. साधारण ह्या उपक्रमाला सुरुवात कशी झाली आणि पुढे कसं नियोजन आहे? ह्या उपक्रमाची सुरुवात ज्यावेळेस इथं पोलीस बंदोबस्ताला येत होते सुरुवातीला, तर त्या पोलिसांकडून अशी भावना व्यक्त होत होती की इथं जेवणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आणि पैसे घेऊन जेवण दिलं जातं. या साधारणपणे त्यावेळेस 60 ते 70 रुपये याप्रमाणे जेवणाच्या थाळीचा रेट होता आणि जेवणही त्या क्वालिटीचं मिळत नव्हतं. त्यामुळे अनेक पोलीस अंमलदार अधिकारी त्याबाबत नाराज होते. मग ही नाराजी माझ्या लक्षात आल्यानंतर मी व माझी पत्नी प्रीती यलमार यांनी आम्ही मिळून हा जेवणाचा उपक्रम करण्याचं आमच्या मनामध्ये आलं. सुरुवातीला त्यावेळेस त्या तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांना आम्ही विनंती केली की आम्ही इथं मोफत अन्नदान करण्याची आम्हाला सेवा द्यावी व मॅडमने लगे होकार दिला आणि तिथून आमची ही कार्याला सुरुवात झाली. व सुरुवातीला आम्हाला याचा नक्की अंदाज नव्हता की आमच्याकडून हे होईल का नाही, परंतु पांडुरंगाने अशी काही ताकद दिली की सुरुवातीच्या काळात आम्ही काही सहकाऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम चालू केला. परंतु आजच्या स्थितीला हा उपक्रम कोणाचीही मदत न घेता आम्ही स्वखर्चातून करत आहे आणि पांडुरंग त्यासाठी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ताकदही देत आहे. आणि जे काय करत आहे ते पांडुरंगाच्या कृपेनेच घडत आहे. या उपक्रमाचं फलित म्हणजे मी साधारणपणे आता पोलीस खात्यामध्ये 20 वर्षापासून खात्यामध्ये आहे. तर सुरुवातीच्या काळापासून मी प्रत्येक वारी मी कधी बंदोबस्ताच्या निमित्तानं मी इथं यायचो. त्यावेळेस माझ्या एक गोष्ट खास करून लक्षात आली की जे होमगार्ड बांधव आहेत त्या होमगार्ड बांधवांचा जो पगार असतोय तो 6-6 महिने मिळत नाही आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून लांबून ते होमगार्ड बांधव आपल्या बंदोबस्तासाठी येत असतात. त्या होमगार्डांना पूर्वीची परिस्थिती अशी होती की ते घरूनच त्यांचं साहित्य घेऊन यायचे. स्टो असेल, जेवणाचं साहित्य असेल ते ग्रुपमध्ये घेऊन येऊन ते प्रत्येकजण बनवून जेवण करून खात होते. कारण दररोजचा जर खर्च काढला तर वारीमध्ये साधारणपणे 500 रुपये एक जणाचा खर्च होतो जेवणाचा. तर तो खर्च त्यांना परवडण्यासाठी कदापि नव्हता. तर तो त्यांच्यासाठी त्यांनी सगळं साहित्य घेऊन यायचे. त्यानंतर काही ग्रुप असे करायचे की त्यांच्यातील एक व्यक्ती गावी जायचा, गावातून 2 दिवसाचं सगळ्यांचं जेवण घेऊन इथं यायचा आणि 2 दिवसाचं जेवण घेऊन येऊन ते जेवण करायचे. त्याच्यानंतर 2 दिवसांना दुसरा जायचा. म्हणजे अशी पद्धत होते. आज त्या होमगार्ड बांधवांकडून मला एवढ्या मोठ्या प्रमाणात पांडुरंग रूपी आशीर्वाद मिळत आहेत की ते बिनधास्त त्यांना माहीत आहे की इथं आपल्याला खात्रीशीर चांगलं स्वच्छ जेवण, चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळतंय. अशी खात्री बाळगून ते इथं स्वखुशीनं बंदोबस्तासाठी येतात. त्यामुळे त्यांचा दररोजचा 500 रुपयाचा खर्च आज वाचत आहे आणि चांगल्या पद्धतीचं जेवण, त्यांची प्रतिक्रियाही तशी येत आहे की आम्हाला ह्याच्या अगोदर कधीही एवढ्या चांगल्या गुणवत्तेचं जेवण मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांच्यातून खूप मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांचाच मला आशीर्वाद म्हणून आज हे अन्नदानाचं जे कार्य आहे ते कार्य मी खूप अजून मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता त्याच्या पलीकडे जाऊन ते मी वारकऱ्यांसाठीही चालू केलेलं आहे. 12 महिन्यासाठी वारकऱ्यांना अन्नदान चालू करण्याचा माझी संकल्प आहे. तोही आता जवळजवळ पांडुरंगांना पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आणलेला आहे. तर तोही माझा संकल्प पूर्ण लवकरच होईल. मला पांडुरंगानं त्यासाठी आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथून पुढेही पांडुरंगच तो कार्य माझ्याकडून चांगल्या पद्धतीने घडवून घेईल.